रोजी क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी, विनाकारण मारहाण, अज्ञात समाजकंटकांनी अचानक केला हल्ला, मुस्लिम समाजातील इस्मावर. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. संपादक विनोद कुमार. कारंजा शहरातील माडीपुरा येथील रहिवासी असलेले तवस्सर खान हमीद खान हे त्यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून हाणामारीपर्यंतचा वाद झाला असून त्यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रारसुद्धा दाखल केली आहे. त्यांनी आमच्या माध्यमाला बोलावून माध्यमातून त्यांच्यासोबत घडलेल्या अन्यायाबद्दल माहिती दिली व पोलीस प्रशासन व शासन यांना विनंती केली की माझ्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घडला असून मला समोरचे 9 ते 10 व्यक्तींनी विनाकारण मारहाण केली. एवढेच नाही तर माझ्या मुलाला आणि घरच्या महिला मंडळींना सुद्धा मारहाण केली, जसे की माझी पत्नी, आई, बहीण यांना मारहाण केली असून मला खूप लागलेले आहे. तसेच त्यांच्या पत्नीने सांगितले की आमची कोणाशीही जाती दुश्मनी नाही किंवा आम्ही पुढील लोकांना ओळखतसुद्धा नाही, तरीसुद्धा त्यांनी दगडांचा मारा केला. तसेच जे हाती भेटेल त्यांनी माझ्या पतींना म्हणजेच तवस्सर खान यांना खूप मारहाण केली. त्यांना अचानकपणे जर त्यांचा जीव गेला असता तर आम्ही कोणाकडे बघितले असते, असं कोणासोबत घडू नये म्हणून त्यांनी माध्यमाला बोलावून न्यायाची मागणी केली. बघूया त्यांनी आपल्या माध्यमातून वादाबद्दल काय सांगितले आणि शासनाकडे कशा प्रकारची मागणी केली. ही घटना मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी दुपारी 1 ते 1:30 या दरम्यान घडली असून त्या वस्तीतील नागरिक आपल्या घरामध्ये उन्हामुळे आराम करत होते. अचानकपणे आजूबाजूच्या लोकांना मारहाणीच्या वादाचा कल्लोळ ऐकू गेला व तसेच वस्तीतील अनेक महिला आणि नागरिक हे वाद सोडवायला आले. त्यामुळे पुढील इसमाचा तवस्सर खान यांचा जीव वाचला असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. बघूया तर मग सदर माहिती मुलाखत मोनाली मॅडम यांनी घेतली तर छायांकन विनोद कुमार सर यांनी केले. तत्पूर्वी मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.